नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीची वस्तू ही कविता आपण आज अभ्यासूया. या कवितेचा भावार्थ पाहूया. या कवितेचे कवी आहेत द भा धामणसकर, दत्तात्रय भास्कर धामणसकर, प्रसिद्ध कवी. वाचकांच्या मनास स्पर्श करणाऱ्या कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे. भावोत्कटता, प्रांजळता, सामाजिक व्यवस्थेतील ताणतणावांमुळे निर्माण होणारी अस्वस्थता, अशा भावना व्यक्त करणारे संवेदनशील मन आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या काव्यलेखनाची वैशिष्ट्ये होत. प्राक्तनाचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले, भरून आलेले आकाश हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. कविता दशकाची या संग्रहातूनही त्यांच्या कविता वाचकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यांच्या सगळ्याच कविता अतिशय अर्थसधन अशा आहेत. हृदयाला भिडणारी, वाचकांना आशयाकडे जाण्याची निकड वाटावी अशी मनोभूमिका तयार करणारी वस्तू ही कविता आहे. अतिशय सहज सोपी भाषा, पण प्रगल्भ विचार आणि कल्पना. झाड, पक्षी, पान, आकाश, निसर्ग यांच्याच भोवती गुंफलेल्या बहुतेक त्यांच्या कविता आणि त्यातून अविरत झिरपणारा माणुसकीचा, संवेदनशील, प्रेमळ व समंजस तत्वज्ञानाचा झरा केवळ अफलातून. अतिशय प्रभावी व खोलवर स्पर्शून जाणाऱ्या त्यांच्या सगळ्याच कविता आहेत. त्यांच्या कवितांमधून लक्षात राहतो तो सर्वव्यापी, सर्वसमावेशक असा निसर्ग, त्याची असंख्य रूपे आणि रूपके. त्यांच्या कवितांमध्ये आस्था व समंजसपणा प्रसन्नतेने दरवळताना जाणवतो. धामणसकरांच्या कवितेमध्ये दुःख असले तरी वैफल्य, उद्वेग नाही, एक सहज समजूतदार स्वीकार जाणवतो. आपल्याच अवतीभोवतीच्या अनेक गोष्टी आणि ते सगळे अनुभव, त्या अनुभवांकडे, भावनांकडे सुहृदयतेने पण दूरस्थपणे पाहण्याची दुर्मिळ प्रगल्भता आणि सजगता धामणसकरांकडे आहे. प्रस्तुत कविता ही मुक्तछंद या प्रकारातील आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये अतूट नाते तयार होते. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू संग्रहालयात जतन केल्या जातात. वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात. वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना कवितेतून व्यक्त होते. मित्रांनो, आपण आज जी कविता अभ्यासणार आहोत त्याचा आशय असा आहे. ही कविता भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. निर्जीव वस्तू या मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक असतात. या वस्तूंसोबत माणसाच्या भावना जोडलेल्या असतात. त्यामुळे या वस्तूंना स्नेह भावनेने जपले पाहिजे असा संदेश कवी द भा धामणसकर यांनी या कवितेतून दिलेला आहे. आपण या कवितेच्या ओळी अभ्यासूया आणि त्याच कवितेच्या ओळींचा भावार्थही पाहूया. मी कवितेच्या काही ओळी वाचते आणि त्यानंतर त्याचा भावार्थही सांगते.
वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. कवी म्हणतात, निर्जीव वस्तूंमध्ये जीव नसतो, पण म्हणून त्यांना जीव नसल्यासारखे वागवणे योग्य नाही. आपल्या जीवनाचेच एक अंग असलेल्या या वस्तूंना मन भावना नसतीलही, पण आपण या वस्तूंना मन असल्यासारखे मायेने जपले तर त्या वस्तू खूप सुखावतात. पुढे कवी म्हणतात, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तू या आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या असतात, जणू त्या आपल्या सेवकच असतात, पण आपण त्यांना बरोबरीचा मान दिला पाहिजे. वस्तूंच्या आपल्याकडून फार अपेक्षा नसतात, त्यांना स्वतःची स्वतंत्र खोली नको असते, पण त्यांना त्यांच्या आपल्या मांडलेल्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या जागेवरून दूर न करण्याची हमी आपण देणे गरजेचे असते. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. वस्तूंना स्वच्छ राहणे आवडते, त्यामुळे त्यांची नियमित स्वच्छता करणे हे हातांनी लक्षात ठेवणे म्हणजे आपण लक्षात ठेवणे गरजेचे असते. या वस्तूंना आपण अगदी आपुलकीने जपावे, त्यांना लाडावूनही ठेवावे, कारण याच वस्तू आपण या आयुष्यातून निघून गेल्यावरही आपल्या आठवणी स्नेह जिवंत ठेवणार आहेत. शेवटच्या 4 ओळींमधून कवी म्हणतात, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. एखाद्या वस्तूची कार्यक्षमता संपुष्टात आली की ती वापरण्यास अयोग्य झाली की तिला घराबाहेर काढले जाते, पण वर्षानुवर्षे आपल्या घरात राहिलेल्या या वस्तूंना कृतज्ञतापूर्वक निरोप देण्याचा त्यांचा हक्क आपण जपला पाहिजे. मित्रांनो, वस्तू ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू संग्रहालयात जतन केल्या जातात. वस्तूंनाही भावना असतात, हे समजून वस्तू वापराव्यात.